शिवसेना आमदार अपात्रतेचा जो निर्णय आहे लागलेला आहे, ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. सर, काय सांगाल नेमकं निर्णय आलेला आहे त्याच्यावर काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता, परंतु आपण बघितलं असेल की गेले 9 महिने या निर्णयासाठी अध्यक्षांनी संपूर्ण आमदारांची उलट तपासणी केली, सगळी माहिती घेतली आणि निर्णय कुठला दिला तर अपात्रतेचा निर्णय न देता पक्ष कोणाचा हा निर्णय दिला. म्हणजे त्यांना जी स्क्रिप्ट होती त्या स्क्रिप्टप्रमाणे निर्णय दिलेला आहे. लोकांच्या मनामध्ये नसलेली गोष्ट भरवण्याचं काम आणि त्यामध्ये पुन्हा पुन्हा आणण्याचं काम आज अध्यक्षांनी केलेलं आहे. निश्चितपणे आम्ही त्या विरोधात न्याय मागूच, परंतु अध्यक्षांनी जो निर्णय दिलाय तो महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. आणि त्याचबरोबर आज खरं तर दोन्ही आमदार पात्र आणि पक्ष एक असं कसं होऊ शकतंय? एक कोणतरी अपात्र झाले पाहिजे होते, एकाचा पक्ष कुठला तरी अपात्र झाला पाहिजे होता, परंतु असं न करता अध्यक्षांनी दुसराच निर्णय या ठिकाणी दिला असं आमचं व्यक्तिशः म्हणणं आहे. यापुढे तुमचं काय पाऊल असणार आहे, काय करणार आहे? आमच्या पक्षप्रमुख त्या संदर्भात भूमिका घेतील आणि योग्य अशी कायदेशीर पावलं उचलतील. कुठेतरी अशी चर्चा होते सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते संदर्भात निश्चित आम्ही त्या सुप्रीम कोर्टा संदर्भात पक्षप्रमुख या ठिकाणी निर्णय घेऊ. वैभवजी आपल्यासोबत होते, त्यांचं असं म्हणणं आहे पक्षप्रमुख जे आहेत ते निर्णय घेतील, सुप्रीम कोर्टात जाणार की नाही जाणार हे ते निर्णय घेतील. कॅमेरा व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.